नमस्कार मित्रांनो, तूही रे माझा मित्वा या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये अर्णवने चक्क ईश्वरीसाठी गणपती बाप्पांकडे प्रार्थना केलेली आहे आणि गणपती बाप्पांकडे प्रार्थना करून आता ईश्वरीसाठी जे काही केलेलं आहे तर ते लाखात येत आहे आणि त्याचं फळ तो अर्णवला देतो। आता मात्र डॉक्टर बाहेर येतात आणि अर्णव आणि घरातील सगळ्यांना सांगतात की आता ईश्वरीच्या जीवावरचा धोका टळलेला आहे, उद्या सकाळपर्यंत त्या आता नक्की शुद्धीवर येतील। तेव्हा आता सगळ्यांना खूप आनंद होतो। सुप्रिया देवाला हात जोडते आणि सगळ्यांच्या अगदी मनासारखं होऊन सगळेजण अगदी खुश होतात, परंतु वल्लरीचा मात्र आता खूप जळफाट होत आहे। कारण आकाशने जेव्हा वल्लरीला फोन करून सांगितलं की आता ईश्वरी आहे तर ती आता धोक्याच्या बाहेर आहे, तिच्या जीवावरचा धोका टळला। आता हे ऐकल्यानंतर वल्लरीला एक मोठा धक्काच बसतो। लगेच आता वल्लरी कुणाला तरी फोन करते आणि म्हणते की मला अर्जंट अशा काहीतरी वस्तू हव्या आहेत। त्यानंतर अर्णव हा सुप्रियाला म्हणतो की हे बघा तुम्ही काही खाल्लेलं नाही काकू, काहीतरी खाऊन घ्या। आणि तेवढ्यात आता सुप्रिया आणि अर्णव थोडेसे हॉस्पिटलच्या बाहेर जातात आणि तेवढ्यात आता ही वल्लरी तेथे येते आणि काहीतरी इंजेक्शन ती घेऊन आलेली आहे आणि ईश्वरीला मारण्याचा ती प्रयत्न करत आहे। ते इंजेक्शनद्वारे आता इंजेक्शन तिने भरलेला आहे आणि त्या इंजेक्शनकडे ती बघत आहे। तेव्हा आता मित्रांनो वल्लरीचा हात जो काही घाणेरडा डाव आहे तो अर्णव कसा उलटून पाडतो आणि शेवटी ईश्वरीला आपल्या सुखरूप कसा घरी घेऊन येतो हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा। धन्यवाद।